देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। 17 अपराधों के आरोपी दीपक जायसवाल को कोपरखैरणे पुलिस ने किया गिरफ्तार। नई मुंबई के एक ही फ्लैट को कई लोगों को बेचकर करोड़ों रुपए की ठगी करने वाले दीपक जायसवाल को कोपरखैरणे पुलिस और क्राइम ब्रांच ने संयुक्त ऑपरेशन में मुंबई के तिलक नगर से गिरफ्तार कर लिया है। दीपक जायसवाल के खिलाफ कोपरखैरणे में 7, वाशी में 5, EMPC, CBD, नहुआ, सेवा, खंडेश्वर और रबाले में, नई मुंबई में 1, जबकि तिलक नगर मुंबई में 5, कुल मिलाकर 17 मामले दर्ज किए गए हैं। दीपक जायसवाल के धोखाधड़ी के तरीकों को देखकर कोपरखैरणे पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक औदुंबर पाटिल ने नागरिकों से अपील की है कि अगर दीपक जायसवाल ने राज्य के साथ साथ देश में भी किसी के साथ धोखाधड़ी की है तो वे अपने स्थानीय पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराएं ताकि उनके ऊपर कार्रवाई की जा सके। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर 17 अपराधों के आरोपी के बारे में पुलिस अधिकारी ने क्या कुछ कहा। जय हिंद। दीपक महेशचंद्र जायसवाल हा कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये 7 गुन्ह्यामध्ये मधील आरोपी आहे। सदर आरोपीला अटक करणं आवश्यक असल्या कारणाने कोपरखैरणे पोलीस व क्राइम ब्रांच यांनी मिळून त्या सदर आरोपीला टिळक नगर येथून अटक केली। सदर आरोपीची कार्यपद्धती ही एकच फ्लॅट अनेक व्यक्तींना विकण्याची याची गुन्ह्याची कार्यपद्धती होती। त्यानं करोड रुपयाच्या लोकांची फसवणूक केलेली आहे। त्याच्याविरुद्ध नवी मुंबई ह्या ठिकाणी एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी कोपरखैरणे ह्या ठिकाणी 7, वाशी ह्या ठिकाणी 5, FMC, CBD, नावाशेवा, खांदेश्वर आणि रबाळे ह्या ठिकाणी प्रत्येकी 1 गुन्हे दाखल आहेत। तसेच मुंबई ह्या ठिकाणी टिळक नगर पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी 5 गुन्हे दाखल आहेत। तर त्याची सगळी गुन्ह्याची कार्यपद्धती बघून अनेक ठिकाणी फसवणूक करण्याची त्याची पद्धती दिसून येत असल्या कारणाने वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही पूर्ण महाराष्ट्र व भारत देशामध्ये दीपक जायसवाल यांनी जर अशा पद्धतीचे गुन्हे केले असतील तर त्याचा ताबा घेऊन त्याचा पुढील तपास करावा असा आम्ही वाले संदेश देखील दिलेला आहे। तर ह्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना आव्हान आहे की दीपक जायसवाल यांनी जर आपली फसवणूक केली असेल तर आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्यावर तक्रार दाखल करा, जेणेकरून असे फसवणूक करणारे व्यक्ती आणि प्रवृत्ती हे आपल्या समूळ नष्ट करू शकू। धन्यवाद।